सारा तेंडुलकर ऑस्ट्रेलियाची पर्यटन ब्रँड अँबॅसेडर। ऑस्ट्रेलियाच्या $130 मिलियन कम अँड से जी डे या आंतरराष्ट्रीय पर्यटन मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची भारतातील ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे। ऑस्ट्रेलियाचं निसर्ग सौंदर्य, विविध संस्कृती आणि साहसी पर्यटन अनुभव भारतीय तरुणांपर्यंत पोहोचवण्याचं काम सारा करणार आहे। या मोहिमेचा उद्देश भारतातील युवा वर्गाला आकर्षित करून ऑस्ट्रेलियातील पर्यटन वाढवण्याचा आहे। रुबी द रू या ॲनिमेटेड कांगारूसह सारा विविध डिजिटल आणि व्हिज्युअल माध्यमातून मोहिमेत सहभागी होणार आहे। यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलियातील पर्यटन संबंध अधिक मजबूत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पगारासाठी फुटपाथवर टीसीएस कर्मचाऱ्याचं आंदोलन। टीसीएस मधून काढून टाकल्यानंतरही पगार न मिळाल्याने सौरभ मोरे या कर्मचाऱ्याने थेट पुण्यातील टीसीएस कार्यालयासमोरच फुटपाथवर राहण्यास सुरुवात केली आहे। त्याने आपल्या बॅगेवर डोकं ठेवून झोपलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून बाजूला ठेवलेल्या हाताने लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो, 29 जुलैपासून कार्यालयात रिपोर्ट केलं पण आयडी सुरू नाही आणि पगारही नाही। HR ला कळवलं तरी प्रतिसाद नाही। FITE संघटनेनं सौरभला पाठिंबा देत म्हटलं, अशा परिस्थितीत आवाज उठवणं धाडसी आहे, मात्र या प्रकरणी श्रम कार्यालयातही तक्रार दाखल करणं आवश्यक आहे। पावसाने मध्य प्रदेशात हाहाकार, 275 बळी, पूल रस्ते उद्ध्वस्त। मध्य प्रदेशात सध्या मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातलं असून राज्यात पूर परिस्थिती गंभीर बनली आहे। जून-जुलै महिन्याच्या कालावधीत आतापर्यंत 275 नागरिकांचा मृत्यू, 1657 जनावरांचा मृत्यू तर 254 रस्ते आणि पूल पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत। राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली असून शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे। शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत। दरम्यान शासनाने मदत व बचाव कार्य वेगाने राबवण्याचे आदेश दिले असून SDRF व NDRF पथकं सक्रिय करण्यात आली आहेत। या भीषण नैसर्गिक संकटामुळे राज्यात भीतीचं आणि हतबलतेचं वातावरण पसरलं आहे। पाकिस्तानमध्ये पावसाचा कहर, जनजीवन ठप्प। पाकिस्तानमध्ये 26 जून पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे देशभरात महापुरासारखी स्थिती निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेचं नुकसान झालं आहे। NDMA दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 299 लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यामध्ये 140 बालकांचा समावेश आहे। याशिवाय 715 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले असून त्यात 239 बालकं, 204 महिला आणि 272 पुरुषांचा समावेश आहे। या अतिवृष्टीमुळे 1676 घरं पूर्णपणे किंवा अंशतः उद्ध्वस्त झाले आहेत तर 428 जनावरही मृत्युमुखी पडली आहेत। पूर, ढगफुटी आणि दरड कोसळण्याच्या घटना अनेक भागात घडत असून प्रशासनाकडून बचाव आणि मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे। अनेक कुटुंब विस्थापित झाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सुटकेसमधून सापडली 2 वर्षांची मुलगी। न्यूझीलंडमध्ये थरारक प्रकार, महिला अटकेत। न्यूझीलंडमध्ये घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे 2 वर्षांची चिमुरडी बसच्या बॅगेज कंपार्टमेंट मधील सुटकेसमध्ये जिवंत सापडली। हा प्रकार कायवाका या गावात 3 ऑगस्ट रोजी इंटरसिटी बसमध्ये घडला। एका प्रवाशाने बॅगेज डब्बा उघडण्याची विनंती केली आणि ड्रायव्हरला त्यात एका सुटकेसमधून हालचाल जाणवली। सुटकेस उघडल्यानंतर त्यात आत लहान मुलीचा जिवंत शोध लागला। मुलगी अतिशय गरम वातावरणात होती पण सुदैवाने कोणतीही गंभीर शारीरिक इजा नव्हती। तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला असून वैद्यकीय तपास सुरू आहे। या प्रकरणात 27 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली असून तिच्यावर बालक दुर्लक्ष आणि आरोग्य वागणूक या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रेमात धर्मांतरणाचा दबाव, नकार दिला अन झाली हत्या। मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील नावरा गावात प्रेम प्रकरणातून धर्मांतरणाचा दबाव नाकारल्याने एका 35 वर्षीय युवतीची निर्घृण हत्या करण्यात आली। आरोपी शेख रईसने भव्यश्री नामदेव धनुक हिचा चाकूने गळा चिरून खून केला। पीडितेच्या बहिणीने सांगितलं की रईस तिला इस्लाम स्वीकारून निकाह करण्यासाठी जबरदस्ती करत होता। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर हत्या आणि SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे गावात तीव्र संताप पसरला असून ग्रामस्थांनी बंद व निषेध आंदोलन छेडलं आहे। प्रशासनाने आरोपीच्या अवैध मालमत्तेवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। प्रकरणाचा तपास सुरू आहे। भारतीय वंशाचे निखिल रविशंकर एअर न्यूझीलंडचे CEO। एअर न्यूझीलंडच्या CEO पदाची जबाबदारी निखिल रविशंकर हे 20 ऑक्टोबर 2025 पासून स्वीकारणार आहेत। सध्या ते कंपनीत चीफ डिजिटल ऑफिसर म्हणून कार्यरत असून या पदावर विराजमान होणारे ते पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती ठरणार आहेत। त्यांच्या नियुक्तीवर काही ठिकाणी टीका झाली असून सोशल मीडियावरील कमेंट्सही बंद करण्यात आल्या। एअर न्यूझीलंड बोर्ड अध्यक्षा डेम थॅरिस वॉल्श यांनी निखिल यांच्या उत्कृष्ट डिजिटल दृष्टिकोन, नेतृत्व गुण आणि जागतिक दृष्टिकोनाचे कौतुक केलं। निखिल म्हणाले, ही संधी मिळाल्याने मी गौरवान्वित असून भविष्यातील वाटचाल घडवण्यास उत्सुक आहे।
नांदेड सिटीमध्ये कामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळून एका कामगाराचा मृत्यू। पाईपलाईन प्रकल्पाचे काम सुरू असताना मातीचा प्रचंड ढिगारा अचानक कोसळला आणि एका बिचारा कामगाराचा मृत्यू झाला। ही घटना घडली आहे पुण्यातील पाटील इस्टेट परिसरात, जिथे जायकाच्या पाईपलाईन प्रकल्पांतर्गत काम सुरू होतं। गुरुवारी सकाळी 11:30च्या सुमारास ही धक्कादायक दुर्घटना घडली। मातीचा ढिगारा कोसळल्याने एक कामगार मातीखाली गाडला गेला आणि त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। फायर ब्रिगेड, रेस्क्यू टीम्स आणि एनडीआरएफच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत त्या कामगाराला बाहेर काढले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता। या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून काम सुरू असताना सुरक्षिततेचे नियम पाळले गेले होते का, यावर प्रश्न उपस्थित होतो आहे। या प्रकरणी प्रशासनाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत।